आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे शेवटचे प्रकरण सांख्यिकी हे पाहत आहोत। आपण केंद्रीय प्रवृत्तीची परिमाण 3 मध्य, मध्यक आणि बहुलक हे असतात आणि आपल्याला प्रत्येकाची मध्याची किंमत, मध्यकाची किंमत ही कशी काढायची, आपण अवर्गीकृत वारंवारता सारणीमध्ये कशी काढायची ती गेल्या वर्षी मागच्या वर्गामध्ये पाहिलेलं आहे। आता आपल्याला वर्गीकृत वारंवारता सारणीमध्ये मध्य, मध्यक आणि बहुलक हे कसं काढायचं हे बघायचं। तर मध्य स्टार्टिंग पहिला जो पॉइंट आहे मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहे। काल पाहिलं आपण एक सरळ पद्धती, दुसरी गणित मध्य पद्धती आणि तिसरी मध्य प्रमाण विचरण पद्धती। कोणतीही पद्धती परीक्षेला येऊ शकते। मग आपल्याला त्यावेळेस थोडी जमलिंग होते, नेमकं काय करायचं, किती रकाने निवडायचे, गणित मध्य पद्धती म्हटल्यानंतर कोणतं सूत्र वापरायचं हे बऱ्याचशा वेळेस आपल्याला लक्षात येत नाही आणि उदाहरणे एवढे सोपे असतात, एकसारखेच असतात। एक उदाहरण जमलं की त्याप्रमाणेच बाकीचे सगळेच उदाहरण सोडवतात। पण प्रश्न असा आहे की सोडवत असताना परीक्षेमध्ये आता सोडवताना आपल्याला माहित असते सरासरीचे 6.1 मध्ये कोणती आहे, पुढे कोणती आहे, त्याच्या पुढे कोणती, कोणत्या उदाहरणामध्ये कोणती सोडायची, परंतु परीक्षा आणि ते रकाने किती ओढायची माहित झालेलं असते। पण ऍक्च्युअल परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण उदाहरण सोडवतो त्यावेळेस मात्र आपल्याला त्याची किती रकाने, स्तंभ किती करायचे हे कळत नाही, सूत्र कोणतं वापरायचं हे कळत नाही। म्हणून मी आपल्यापुढे तिघांमध्ये जे काय फरक आहे ते मी तुम्हाला यापुढे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, सरळ पद्धतीने जर तुम्हाला मध्य काढायचं असेल तर 4 स्तंभ तयार करावे लागतात। पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, 4 स्तंभ। त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे गृहीत मध्य पद्धत। गृहीत मध्य पद्धत असेल तर स्तंभ किती आहेत, 5 आहे। एक स्तंभ वाढला याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये डी बारची किंमत काढावी लागते। त्याच्यानंतर मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये तिसरी पद्धत याच्यामध्ये 6। लक्षात ठेवायचे 4, 5, 6। पहिल्या पद्धतीला सरळ पद्धतीने मध्य काढण्याच्या या वेळेस आपल्याला 4 स्तंभ करावे लागतात। गणित मध्य पद्धतीने मध्य काढण्यासाठी आपल्याला 5 स्तंभ करावे लागतात आणि मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढण्यासाठी 6 स्तंभ तयार करावे लागतात। त्याच्यानंतर प्रत्येकासाठी शेवटच्या स्तंभामध्ये काय येतं हे एक महत्त्वाचं आहे। शेवटच्या क्षणामध्ये या शेवटच्या स्तंभामध्ये हे गुणाकार येतो बघा, fi xi चा किंवा xi fi चा गुणाकार, fi di चा आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये आणि तिसऱ्यामध्ये fi ui। लक्षात घ्या xi fi di आणि fi ui। त्याच्यानंतर पुढचं शेवटचं या प्रत्येकासाठी सूत्र वेगळं आहे। पहिलं सूत्र तर सोपं आहे, x बार बरोबर आहे समेशन ऑफ xi fi डिवाइडेड बाय n किंवा समेशन ऑफ fi म्हणता येते। समेशन ऑफ fi म्हणजे टोटल वारंवारताची बेरीज आणि याच्यामध्ये 2 सूत्र वापरावे लागतात। बघा, स्टार्टिंगला डी बार काढावं लागतं। डी बार बरोबर आहे समेशन ऑफ fi di डिवाइडेड बाय n, म्हणजे की शेवटच्या याच्यामध्ये आलेलं असते बघा, त्याचं समेशन काढण्याचं तर काय करायचं, वारंवारता टोटल वारंवारताने याला भागायचं आणि मग हे सूत्र वापरायचं। x बरोबर आहे a + d बार। a म्हणजे गृहीत मध्य, आपण मध्य गृहीत धरलेला असतो, ठीक आहे। आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये सुद्धा 2 सूत्र आहेत, म्हणजे या याच्यामध्ये दोन सूत्र आहेत। याच्यामध्ये डी बार काढायचं, याच्यामध्ये यू बार काढायचं। डी बार काढायचं असेल fi di, हे बघा हेच घ्यायचं fi di भागिले n। इथे u काढायचं fi ui भागिले n, बरोबर आहे। म्हणजे काय मिळतं तुम्हाला, u बार मिळतं आणि मग u बार ची किंमत याच्यामध्ये ठेवायची। x बार बरोबर आहे a + u बार c। समजलं? हे सूत्र याच्यामध्ये 2 आहेत, त्याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये एकच आहे। x बार म्हणजे मध्य आणि अशा प्रकारचा हा फरक आहे। आता आपण काय करू, एक उदाहरण तिन्ही पद्धतीने सायमल्टेनियसली घेऊ, एकाच वेळी घेऊ, म्हणजे अजून काही तुमच्या मनामध्ये असेल 3 पद्धती बद्दल तर तो डाऊट क्लिअर होईल आणि तुम्हाला तिन्ही पद्धती ऍट अ टाइम लक्षात येतील, ठीक आहे। बघा, पहिला प्रश्न आहे 6.1 मधला, इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास
जे काय दररोज अभ्यास केला त्या अभ्यासासाठी जे काय खर्च केलेले तास आहेत व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे, त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या मध्य सरळ पद्धतीने काढा। जे काय अभ्यासासाठी दिलेला वेळ आहे त्या वेळेचा मध्य आपल्याला सरळ पद्धतीने काढा, असं 6.1 मधला पहिला प्रश्न आहे। पण तुम्हाला मी सांगितलं होतं आताच की आपण पहिलं उदाहरण जरी सांगितलं सरळ पद्धतीनं तरी आपण तिन्ही पद्धतीनं सोडूया, आणि म्हणजे तुम्हाला परत तिघामधला कोणता फरक आहे, काय करावं लागतं हे सहज लक्षात येईल, आणि मग जसं आहे त्याप्रमाणे आपल्याला सोडवता येईल। पुस्तकामध्ये फक्त सरळ पद्धतीने सोडवायचंय, पण आपण हेच उदाहरण गणित मध्य पद्धतीनं, तेच उदाहरण मध्य प्रमाण विचलन पद्धतीनं सोडवू। आणि हे सोडवण्यासाठी मी आता जसा फरक सांगितला होता त्याप्रमाणे बघा, याच्यामध्ये 1 2 3 4 चार स्तंभ घेतले, याच्यामध्ये 5 घेतले 1 2 3 4 5, याच्यामध्ये 6 घेतले 1 2 3 4 5 आणि 6। यामध्ये शेवटच्या स्तंभामध्ये तुम्हाला सांगितलं होतं xi fi यांचा गुणाकार, याच्यामध्ये fi di चा गुणाकार आहे आणि याच्यामध्ये fi ui चा गुणाकार आहे। ठीक आहे, तर प्रत्येकासाठी याचं सूत्र वेगळं आहे, याचं सूत्र वेगळं आहे, याचं सूत्र वेगळं आहे। मग आता आपण प्रत्यक्षात बघूया, टॅली करूया आणि मग नंतर आपण प्रत्येक उदाहरण ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने सोडवू। हे नसलं प्रश्न तसा तरी आपण हे तिन्ही पद्धतीने सोडवतात हे लक्षात घ्या, कारण कन्फ्युजन मध्ये याल। इतर तर सरळ पद्धतीने सांगितलेलं आहे आणि आपण तर तीन पद्धतीने पाहतो, हे असं काही मनामध्ये संकोच शंका बाळगायची नाही आहे। फक्त आपल्याला समजण्यासाठी मी तिन्ही पद्धतीने आपल्या समोर हे उदाहरण मांडत आहे, म्हणजे कंपॅरिझन ताबडतोब लक्षात बसतं। ठीक आहे, पहिलं सरळ पद्धती आहे, याच्यामध्ये 4 रकाने निवडले बघा, वर्ग, वर्गमध्य, वारंवारता, विद्यार्थी संख्या। वारंवारता म्हणजे विद्यार्थी संख्या, वर्गमध्य आणि वारंवारता। आता हे जे तक्ता दिलेला आहे 0 ते वेळ तास आहे, 0 ते 2 7 विद्यार्थी, 2 ते 4 18 विद्यार्थी, 4 ते 6 12 विद्यार्थी, 6 ते 8 10 विद्यार्थी, 8 ते 10 3 विद्यार्थी। म्हणजे एवढा तास 0 ते 2 तास किती विद्यार्थी अभ्यास करतात? 7। 2 ते 4 18 विद्यार्थी, 4 ते 6 12 विद्यार्थी, 6 ते 8 तास 10 विद्यार्थी, या प्रमाणे असा तक्ता दिला। या तक्त्याचा वापर करून आपण अगोदर सारणी तयार करू, जी काही माहिती आहे ते। अगोदर वर्ग किती आहे ते पहा, 0 ते 2, हे पहा वर्ग 0 ते 2 हा पहिला झाला वर्ग, त्याच्यानंतर 2 ते 4, त्यानंतर तिसरा 4 ते 6 आणि 6 ते 8 आणि शेवटचा आहे 8 ते 10, हे झाले वर्ग। त्याच्यानंतर अजून त्याच्यावर काय भरून घेता येते तेवढं भरून घेऊ आपण, वारंवारता एक भरून घेता येते, 7 18 12 10 आणि 3, एवढं ही माहिती भरलेली आहे। आता त्या सारणीची आपल्याला आवश्यकता नाही। आता फक्त हे 2 रकाने आपल्याला याच्यावरून तयार करायचे, नंतर सूत्र वापरायचं, उत्तर काढायचं। तर वर्गमध्य म्हणजे वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2, त्याला आपण काय म्हणतो? वर्गमध्य। हे बघा, पहिली संख्या जी असते याला वर्गाची खालची मर्यादा म्हणतात, याला वर्गाची वरची मर्यादा म्हणतात। या दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजे प्रत्येक वर्गाचा वर्गमध्य याप्रमाणे काढतात। खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद 2, खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2, प्रत्येक याचा वर्गाचा आपल्याला काढता येतं। पण त्याच्यापेक्षा अजून एक ट्रिक आहे, एकाच जरी काढलं तर तुम्ही याच्यामध्ये किती वर्गांतर आहे हे पाहून त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि तुम्हाला ते ताबडतोब मिळतं। बघा आता इथे कसं करू आपण, पहिल्या वर्गाचं वर्गमध्ये काढू, 0 खालची मर्यादा 0 आहे, वरची मर्यादा 2 आहे, 0 अधिक 2 म्हणजे 2, 2 भागिले 2 म्हणजे किती? 1। पहिल्या वर्गाची वर्ग मर्यादा किती आलेली आहे? 1 आणि 1, सॉरी वर्गमध्ये किती आला आहे? 1। तर 2 अधिक 4 6, 6 भागिले 2 म्हणजे 3। आता हे असं करत बसायचं, मी काय सांगितलं तुम्हाला, याच्यातला फरक किती? वर्गांतर किती? 0 ते 2, कितीचं वर्गांतर आहे? 2। प्रत्येक वेळेस 2 ते 4 किती वर्गांतर आहे? 2। 4 ते 6 2 आहे, म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक अंकामध्ये 2 2 मिळवत जायचं। 1 मध्ये 2 मिळवले 3 झालं,
परत 2 मिळवा 5 होती, परत 2 मिळवा 7 होती, परत 2 मिळवा 9 होती. हे झालं वर्गमध्ये. बघा कुठले टॅली करून बघा, आपण शेवटचं करून बघूया. खालची मर्यादा 8 आहे, वरची मर्यादा 10 आहे. 8 अधिक 10 म्हणजे किती झालं 18. 18 भागिले 2 2 9 18. आलं बरोबर. आता संपलं. हे रकाना वर्गामध्ये झालं. हे तर फक्त गुणाकार आहे x आणि fy चा. तर यांचा गुणाकार करू 7 1 7. त्याच्यानंतर 18 त्रिक 54, 12 पंच 60, 10 गुणिले 7 70, 9 त्रिक 27. हे झालं. आता आपल्याला काय करायचं, याची बेरीज घ्यायची. याला काय म्हणायचं, समेशन ऑफ fy. समेशन ऑफ fy म्हणजेच काय n. लक्षात ठेवा. म्हणजेच आता याची बेरीज किती येते ते बघा. 7 आणि 3 10, पण 12 म्हणजे एकूण किती झाले, हे 50 होती. ठीक आहे. आता याची बेरीज करूया. याची बेरीज म्हणजे काय, समेशन ऑफ fy xi fy बरोबर आहे. 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 8 ह्याचा 1 3, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 5 21, 218. आता सूत्र वापरायचं आपल्याला. मध्य बरोबर आहे म्हणून मध्य बरोबर आहे. मध्य आपण कशाने डिनोट करतो, x बार ने. हे सूत्र लिहिणं आवश्यक आहे. समेशन ऑफ xi fy डिवाइडेड बाय समेशन ऑफ fy म्हणजेच समेशन ऑफ fy xi डिवाइडेड बाय n. समेशन ऑफ fy म्हणजे त्याला समेशन म्हणायचं किंवा सिग्मा म्हणायचं, असं जे चिन्ह आहे ते. समेशन किंवा सिग्मा xi fy, समेशन सिग्मा fy म्हणजेच n. तर ही किंमत किती आहे 218 आणि छेद किती n म्हणजे किती 50. 50 न भाग देऊ, 50 न भाग 2 न भाग देऊ. अगोदर 25 होती, खाली 25 आणि वर किती बे 1 बे आणि बे 9 18. आता डायरेक्ट 25 चा भाग जाईल. 25 चोक 100 किती उरलेत आता, 25 चोक 100 म्हणजे 9 उरले. पॉइंट दिला 9 झाले. 25 त्रिक 75 किती उरतात आता 5 25 सख 150 म्हणजे किती झालं 4.36. मग आता आपल्याला काय उत्तर कसं लिहायचं आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी व्यतीत केलेल्या वेळेचा मध्य बरोबर आहे 4.36 तास. बघा आता क्लिअर झालं की नाही ते पाहून घ्या. आता ह्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये फक्त एक रकाना ऍड केलेला आहे, विचलन आलेलं आहे, गृहीत मध्य पद्धत. यामध्ये तुम्हाला मध्य गृहीत धरायचे, गृहीत मध्य पद्धत म्हणतात त्याला. आणि गृहीत धरून मग तुम्हाला ह्या सारणी कंप्लीट करायची. तर हे जेवढं माहित आहे आपल्या अगोदर भरूया. वर्ग किती आहे, 0 ते 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10 झालं. त्याच्यानंतर वर्गामध्ये तेही माहित झाले तुम्हाला. या दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजे किती आलं 1. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती कितीचा डिफरन्स आहे 2 चा. 2 2 मिळवत चला 3 5 7 आणि 9. डी आय xi वजा a. वर्गमध्य आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. वर्गमध्य गृहीत कसं धरायचं, मधोमध घ्या 1 3 7 9. इतर ही संख्या जर तुम्ही घेतली तर याला तुम्ही a म्हणू शकता. हे झालं आपलं a. ठीक आहे. a बरोबर किती 5. आता हे प्रत्येकामधून हे 5 वजा करायचे आपल्याला. बघा xi, याला xi म्हणतो आपण.
डी आय बरोबर आहे एक्स आहे किती 1 वजा ए किती आहे 5, त्यानंतर 3 वजा 5, त्यानंतर 5 वजा 5 हे 7 वजा 5 9 वजा 5. हे बघा प्रत्येक याच्यामधून आपण ए मायनस केलेला आहे जे की गृहीत मध्य आहे, याला गृहीत मध्य म्हणतात. हे वर्ग मध्य आपण काय करतो गृहीत मध्य म्हणतात त्याला, ते गृहीत धरतो मधोमध येणार आहे. समसंख्या असतील समजा ही 1 2 हे 1 2 ठीक आहे, पण हे 1 2 3 4 5 6 आलं तर काय करणार तुम्ही, ते मधले जे दोन असतात त्यापैकी कोणतेही घ्या काहीही फरक पडत नाही, शक्यतो आपण वरच घेत असतो. आता वारंवारता एफ आय विद्यार्थी संख्या किती आहे याचं काही प्रश्नच नाही, त्याच्यात पाहूनच लिहायचं आहे आपल्याला. याचं उत्तर लिहू आता. 1 वजा 5 म्हणजे किती, 1 वजा 5 म्हणजे वजा 4 वजा 2 हे 0 हे 2 हे 4. त्याच्यानंतर वारंवारता विद्यार्थी संख्या किती आहे आपली, विद्यार्थी संख्या ही 7 आहे, 18 12 10 आणि 3. आता वारंवारता आणि विचलन यांचा गुणाकार आहे कोणाकोणाचा, एफ आय चा आणि डी आय चा. एफ आय डी आय चा गुणाकार आहे तो इथे लिहूया. किती होतो 7 चौक 28, 18 दुनी 36, 12 गुणिले 0 0, 10 दुनी 20, 4 त्रिक 12. याच्यामध्ये काही संख्या प्लस मध्ये येतात, काही संख्या मायनस मध्ये. हे ठरल्याप्रमाणे समेशन ऑफ काय आहे एफ आय म्हणजे काय एन म्हणजे किती आली याची बेरीज 50 आलेली आहे. आता एफ आय डी आय काढायचे आपल्याला. समेशन ऑफ एफ आय डी आय, समेशन ऑफ एफ आय डी आय बरोबर आहे, ही बेरीज कशी करायची बघा. सर्व धन धनाची बेरीज करा, या दोघांची बेरीज किती होते आणि या दोघांची बेरीज किती होते. 6 8 14 हातचा 1 3 आणि 3 6 म्हणजे किती झाले वजा 64. याची बेरीज किती झाली 2 32. ऋण 64 आणि अधिक 32 यांची वजाबाकी होईल. 64 मधून 32 जातील म्हणजे येणारं उत्तर किती 32च असेल, परंतु चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं वजा -32. आता याचं सूत्र सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला सूत्र सांगितलं बघा. आता सारणीमध्ये एफ आय डी आहे तर तुम्ही काय करणार डी बार काढणार. डी बार अगोदर डी बार कसं काढायचं आहे, स्टार्टिंगला डी बार काढूया. डी बार बरोबर आहे, डी बार म्हटलं की समेशन ऑफ एफ आय डी आय घ्यायचं. समेशन ऑफ एफ आय डी आय डिवाइडेड बाय एन बरोबर वजा 32 छेद 50. याला 2 न भाग देऊया. बे 1 बे बे सख 12 आणि किती झाले हे 25. ही किंमत मिळाली आपल्याला डी बार. आता काय करायचं मध्य काढायचं. म्हणून मध्याचं सूत्र परत x बार बरोबर आहे a प्लस डी बार. हे झालं त्याचं सूत्र मध्य काढण्याचं. हे आहे सूत्र. याच्यात परत किमती ठेवा. म्हणून मध्य x बार बरोबर आहे ए किती गृहीत धरलेला आहे, पण गृहीत मध्ये किती आहे 5. हे 5 ला 5 अधिक डी बार किती आहे वजा 16 छेद 25. म्हणून x बार बरोबर याचा छेद काय म्हणजे 1 25 ला 25 हे 5 वजा 16. म्हणून x बार बरोबर आहे 25 5 1600. हे 25 5 1600 वजा 16 आणि हे 25 ला 25. 125 मधून 16 काढून टाका. किती होतील 9 हे 0 आणि 1 भागिले किती येतं 25. 25 न भाग देऊ. 25 चौक 100 त्याला 4 9 उरले पॉइंट दिला. किती 9 पॉइंट दिला 90 होतात. 25 त्रिक 75. 90 मधून 75 केल्याने किती राहतात परत 15 आणि 25 सख 150 4.36 हे त्याचं उत्तर. म्हणून परत असंच उत्तर लिहा. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी व्यतीत केलेल्या वेळेचा मध्य बरोबर आहे 4.36 तास. असं करता येते बघा. एक्स्ट्रा काय आलं कळालं तुम्हाला याच्यात. या दोघांमधला फरक कळाला. हे सरळ सरळ आहे म्हणजे याला सरळच पद्धत म्हणतात बघा. काहीच याच्यामध्ये
अडचण वगैरे नाही, जे आहे ते रकाने भरली आणि त्याप्रमाणे फक्त आपण कशाची किंमत काढली, वर्ग मध्येची. बाकी दुसरं काय केलं काय, हे तर सारणीवरच भरून ठेवलेलं आहे आणि नंतर मग या दोघांचा गुणाकार लिहिला इथं. याच्यामध्ये एक्स्ट्रा एक पॉइंट वाढला, तो म्हणजे काय, एक तर तुम्हाला गृहीत मध्य गृहीत धरायचं आहे. मध्य गृहीत कसं धरायचं, इकडं आणि इकडं सोडून द्यायचं समान. ज्यावेळेस असमान असतील याच्यामध्ये तर एक या दोन पैकी एक तर हे घ्या किंवा हे घ्या, तर जास्तीत जास्त आपण वरचं घेत असतो. त्याच्यानंतर दुसरं एक सूत्र वाढलं अजून, या आलेल्या किमतीवरून काय मिळते, हे एफ आय डी आय म्हणजे डी बार, एफ आय यू आय म्हणजे यू बार, एफ आय एक्स आय म्हणजेच काय एक्स बार. तर याप्रमाणे तुम्हाला ह्या किमती काढायच्या. म्हणजे याच्यावरून डी बार काढण्यासाठी एफ आय डी आय भागिले एन टोटल वारंवारता जी काय आहे ते, आणि त्याला डिवाइड करून आपण परत ते दुसरं सूत्र वापरलं, एक्स बार बरोबर ए प्लस डी बार, एक्स बार बरोबर याप्रमाणे ही किमती काढून 4.36 तास हे त्याचं उत्तर. म्हणजे सेम पहिल्या प्रश्नासारखंच जे काही उत्तर आलेलं आहे तेच उत्तर याच्या दुसऱ्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. परत एकदाच आपण व्यवस्थित बघून घ्या. तिसरी पद्धत आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत. मध्य प्रमाण विचलन पद्धत ही पद्धत तिसरी, मध्य प्रमाण विचलन पद्धत. तर या पद्धतीमध्ये काय काय पहिल्यासारखं वर्ग, वर्ग मध्य याच ते विचलन, फक्त एक एक्स्ट्रा आलेले का, बाकी वारंवारता तेच आहे, गुणाकार तसाच करायचा, पण एक रकाना वाढलाय. कोणता वाढलाय, हे वाढलेला आहे यू आय. हे समजून घेऊ आपण याच्यामध्ये, बाकी याला तुम्हाला अडचण येत नाही. वर्ग याच्यात पाहून लिहायचं, वर्ग मध्य दोघांची बेरीज भागिले 2, याला काय अडचण नाही. विचलन हे आताच शिकलं तुम्ही, विचलन काय करायचं, गृहीत धरायचा मध्य, ते गृहीत धरलेला मध्य प्रत्येकामधून काढायचा एक्स आय मधून, ते झालं तुमचं विचलन. झालं विचलनचा प्रश्न मिटला. पुढे काय यू, आता हे सांगतो समजून, वारंवारता तर तीच घ्यायची तुम्हाला पूर्णपणे, आणि मग त्या दोघांचा गुणाकार एफ आय आणि यू आय या दोघांचा गुणाकार इथे लिहायचा. ठीक आहे, एक एक्स्ट्रा पॉइंट आहे हा तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करतो. तर सर्वप्रथम जे माहिती आहे ती बघूया. वर्ग 0 ते 2, त्याच्यानंतर 2 ते 4, त्याच्यानंतर 4 ते 6, त्याच्यानंतर 6 ते 8 आणि 8 ते 10. वर्गमध्ये सुद्धा आता सांगायची गरज नाही. वर्गमध्ये काय लिहू शकतो आपण, काय आहेत आपले वर्गमध्ये, 1, 3, 5, 7 आणि 9. हे कसे काढले, दोघांची बेरीज भागिले 2, जे काही उत्तर येतं ते म्हणजे वर्गमध्ये. याच्यामध्ये आता या दोघांचा वर्गावकाश किती आहे, वर्गांतर 0 आणि 2, 2 आहे. 2 वजा 0 2, 4 वजा 2 2, 6 वजा 4 2, म्हणून या प्रत्येकामध्ये 2 मिळवतात. याच्यात 2 मिळवलं 3, याच्यात 2 मिळवलं 2 5, याच्यात 2 मिळवलं 7, याच्यात 2 मिळवलं 9, याप्रमाणे करायचं. असं बेरीज करून परत प्रत्येक वेळेस करत बसण्याची आवश्यकता नाही. विचलन, विचलन सुद्धा आता मी डबल सांगणार नाही, याच्यामध्ये आपल्याला समजलेलं असेल विचलन काय आहे. यासाठी आपण काय करतो, मध्य गृहीत धरतो. 1 2 1 2 हे सोडून द्या, याला आपण म्हणू ए. हे झालं आपलं गृहीत मध्य. आता एक डी आय म्हणजे एक्स आय, हे एक्स आय, याला प्रत्येक संख्येला एक्स आय म्हणायचं वर्ग मध्य. एक्स आय मधून काय करायचं, डी आय बरोबर आहे एक्स आय वजा ए. प्रत्येक एक्स आय मधून ए काढून टाकायचं, हे काढायचं. म्हणजे इथं आपण काय करू, 1 मधून किती काढायचे, 1 मधून किती 5, सेम आहे. 3 मधून किती काढायचे 5, प्रत्येक वेळेस 5 काढायचे. याच्यातून 5 काढायचे, याच्यातून 5 काढायचे, याच्यातून 5 काढायचे. का 5 काढायचे, आपण ते गृहीत धरलेलं मध्य आहे. हे काय आहे, एक्स आय आहे. प्रत्येक वेळेस हे एक्स आय एक्स आय एक्स आय एक्स आय. आता याचं वजा 4, या ठिकाणी वजा 2, त्याच्यानंतर हे 0, त्याच्यानंतर 2 आणि या ठिकाणी 4. तर आताच आणि हे भरून घेऊ आपण वारंवारता. 7 18 12 10 आणि 3. प्रश्न मिटला. आता याला करायचं कसं, हे झाल्याशिवाय हे आपल्याला लिहिता येत नाही. मग आता हे काय आहे नवीन बघा, जी म्हणजे आता ही पद्धत वापरण्याचं कारण काय आहे बघा. प्रत्येक वेळेस हे डीआय च्या किमती अशा लहान लहान येतात, त्याचं काही नाही, फार मोठ्या येऊ शकतात. आणि मोठ्या आल्याच्या नंतर आकडेमोडी क्लिष्ट होते, ते टाळण्यासाठी हे बघा मधला पर्याय, परत पुढची पद्धत दिली सोपी, मध्य प्रमाण पद्धत. तर याच्यामध्ये काय करायचं, हे जे आलेले आपले डी आय आहेत, या डी आय चा मसाली काढायचा, तोंडी मसाली काढायचा.
आपल्याला समजते सहज. बघा या ठिकाणी 2 4 2 4 हेच आहे ना. 2 4 2 4 याच्यामधली 2 ही संख्या काय होते, या सगळ्याचा मसावी होतो. कारण 2 न सगळ्याला भाग जातो म्हणून 2 हा झाला त्यांचा मसावी. ज्या संख्येला सगळ्यांना भाग जातो त्याला लसावी म्हणायचं. आता जसं या ठिकाणी हे घेतलं आपण, 4 ला सगळ्यांनाच भाग जातो म्हणून 4 झाला त्याचा लसावी. लसावीचं काही घेत नाही, आपल्याला काय करायचं, मसावी. तर मसावी काढण्यासाठी तोंडी कसा काढणार, 4 2 2 4 आहे, मायनस साइनचा विचार करू नका, फक्त संख्या बघा. तर 2 4 2 4 हे दोनच नंबर आहेत. 2 आणि 4 यांचा मसावी 2 असतो. ठीक आहे, काढून बघा वाटलं तर. सोपं कसं ठरवायचं ते, हे 2 आणि 4 हे 2 कसे ठरवले, त्या संख्येनं याच्यामधल्या प्रत्येकालाच भाग जातो. है की नाही, लहानात लहान ही संख्या याच्यामध्ये 2 आणि 4 मध्ये, म्हणजे आपला महत्तम साधारण विभाजित असतो म्हणून 2 हा झाला त्याचा मसावी. मसावी 2 झाल्याच्या नंतर प्रत्येकाला 2 न भाग द्या, याला 2 न भाग द्या. UI बरोबर आहे -4/2. त्याच्यानंतर UI बरोबर आहे -2/2. UI बरोबर आहे 0/2. UI बरोबर आहे 2/2. UI बरोबर आहे 4/2. प्रत्येक वेळेस घेतलं काय किंमत मिळते, हे काय -2, इथं -1. या ठिकाणी शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं तर भागाकार 0, या ठिकाणी 1, या ठिकाणी 2. बघा किती अजून लहान झाले, पण फार मोठमोठ्या संख्या असल्या की फार फायदा होतो, म्हणजे आकडी मोड आपली कमीत कमी होते. आता ह्या दोघांचा गुणाकार कोणाचा, UI आणि FI चा. ही UI आहे, ही FI आहे, या दोघांचा गुणाकार 7 दोन्ही किती होतात, 14 -14, 18 1 18, 12 0, 10 1 10, 3 दोन्ही 6. तर आता एकाचे कोणते येतात, समेशन ऑफ काय घ्यायचं आपल्याला, समेशन ऑफ FI किती आहे, समेशन ऑफ FI आपण प्रत्येक वेळेस काढलेला आहे n, त्यालाच आपण काय n म्हणतो. तर ती किंमत किती आली, 50. आता कोणाचं काढायचं, याचं काढायचं, समेशन ऑफ FI UI काढायचे. समेशन ऑफ FI UI आता सांगितल्याप्रमाणे हे मायनस मायनसची बेरीज करू, 8 4 12 आणि हे किती 3 -13 आणि हे 16. तर धन ऋण वजाबाकी होईल. 32 मधून 16 गेले, 16 राहतील, मोठ्या संख्येचं चिन्ह -16. आता ह्याच्यासारखंच आपल्याला एक सूत्र कोणता, हे बघा या ठिकाणी काय UI आहे, आपल्याला हे FI UI भागिले n काढायचं म्हणजे काय मिळतं, U बार. जसं FI DI भागिले n म्हणजे काय मिळतं, D बार. तसं U बार बरोबर आहे समेशन ऑफ FI UI भागिले समेशन ऑफ FI, म्हणजेच U बार बरोबर आहे समेशन ऑफ FI UI भागिले किती n. U बार बरोबर आहे समेशन ऑफ FI UI किती आहे, -16 आणि n किती आहे, 50. याला लहान करू शकतो आपण. U बार बरोबर आहे, लहान कसं करताय, 2 ने भाग देताय, बे 8 16, बे 2 4 आणि बे 5 10. ठीक आहे संख्या. आता दुसरं सूत्र कोणतं वापरायचं, आता x बारचा. x बार बरोबर आहे a प्लस काय घ्यायचं आता, U बार इंटू G. G म्हणजे काय घेतला आपण, मसावी. कोणता घेतलाय ते घ्यायचं. ठीक आहे ना, G म्हणजे काय आहे आपला मसावी. प्रत्येक G न भागलं ना, या G म्हणजेच मसावी. तर आता ह्याच्या किमती ठेवा. x बार बरोबर आहे a ची किंमत किती आहे, 5 अधिक U बार किती आलं, -8/25 गुणिले G काय घेतलं, 2 घेतलं. म्हणजेच x बार बरोबर आहे 5 ला 5 अधिक याचा गुणाकार करून घेऊ, 8 दोन्ही 16 छेद किती 25. म्हणजेच x बार बरोबर आहे 5 अधिक गुणिले वजा 16/25 आणि म्हणून x बार बरोबर आहे 25 तिरपा गुणाकार 25 5 1600. सेम तशीच कॅल्क्युलेशन आलं, 16 1 16 आणि छेद 25. म्हणून x बार बरोबर आहे 125 मधून 16 काढून टाका, किती आहे 109.
आणि भागिले किती 25 याचा भागाकार करा। x बार बरोबर आहे 25 चोक 100 9 उरले परत पॉइंट दिला 25 त्रिक 75 पुन्हा 15 हे x बार बरोबर आहे 4.36 बघा प्रत्येकामध्ये उत्तर तेच आलं। याच्यामधला नवीन प्रत्येक याच्यामध्ये काय बदल झाला कोणता रकाना वाढला हे तुम्हाला लक्षात आलं असेल। या ठिकाणी हे विचलन वाढलं या ठिकाणी विचलन तेच घेतलं कंटिन्यू UI वाढलं आणि हे कशा किमती घेतल्या याच्यामध्ये मसावी कसा आला। आता ह्या तिन्ही पद्धती तुम्ही सायमल्टेनियसली कंपॅरिझन पद्धतीने बघा म्हणजे कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला अडचण येत नाही। आता आपण काय करूया या प्रश्न सराव संच 6.1 मध्ये ज्या पद्धतीने हे तुम्हाला मध्य काढा असं सांगितलं त्याच पद्धतीने मध्य काढू। फक्त समजण्यासाठी पहिलं उदाहरण मी तुम्हाला तिन्ही पद्धतीने समजून सांगितलेलं आहे। ठीक आहे।